सोलापुरातील पूनम गेट येथे आदिवासी पारधी समाज आक्रमक झाला असून आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात आज संपूर्ण आदिवासी पारधी समाज एकवटला आहे। त्यांच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या विराट मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर आदिवासी पारधी समाजाचा हा पायी मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळेस आदिवासी पारधी समाजाच्या मोर्चासाठी आदिवासी पारधी बंधव बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। बंद करा, बंद करा, घुसखोरी बंद करा, बंद करा, बंद करा, घुसखोरी बंद करा। आज आमच्या समाजाच्या याच्यावर आरक्षणावर हे लोक जिकडून तिकडून जे आरक्षणाच्या मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या आमचे समाजाचे आदिवासी समाजाच्या लोकांची आजची मीटिंग जी होती प्रत्येक ठिकाणी येऊन त्यांनी आपला निषेध व्यक्त करावा। जस्ट आता मी सुनील साहेबांशी सुद्धा बोलून आलो, त्यानंतर थोडं उशीर झाला असेल याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतोय। सर्वात महत्त्वाचं हे जे मध्ये आता मला कुणाच्या समाजाचं नाव घेता कामा नये, मला असं वाटतं, पण जर ही लमाण समाजाने जर विरोध करून जर आमच्या अनुसूचित जमातीच्या ह्याच्यामध्ये हे करत असाल तर सर्वात पहिलं हे जे महाराष्ट्रामध्ये हे लमाण समाजाची जी लोक आहेत उच्च पदावर आहेत त्यांनी पहिलं राजीनामा देऊन त्यांनी कुठे जावं, तामिळनाडूमध्ये, आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये। अहो तुम्ही तिथं एसटी मध्ये तुम्हाला तिथं ठेवलं, महाराष्ट्रामध्ये जवळ 13% आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे। हे काही कमी आहे का? जर एवढं होत नसेल तर तुम्ही भारताचे संविधानचे जे महर्षी आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्वात महत्त्वाच्या घटना लिहून दिल्यात त्या घटनेच्या आधारे 7% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, फिक्स ठेवलेलं आहे। तिथं तुम्हाला 13% आरक्षण दिले, परत नंतर इथं आमच्यामध्ये कशाला येऊ लागले? आणि जर यायचा प्रयत्न केला तर मित्रांनो माझा सर्व समाज एक निष्ठेने एका ताकदीने तुमच्याशी विरोध करायला तयार आहे। जसं आता जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका मांडली। गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांची 58,260 एवढी त्याची जनगणना आहे। सांगलीच्या गॅजेटमध्ये त्यांनी 4,82,000 आहेत। त्याचप्रमाणे जर साताऱ्याचं गॅजेट काढलं तर माझ्या समाजाची जनगणना 4,282 इतकी जनगणना निघते। त्यावेळेस ही कुणबी समाज होतं। आज बघ शिवरायांच्या फोर्समध्ये, शिवरायाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये माझा समाज त्यांना मावळा म्हणून तिथं त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे, हे विसरून चालत नाही। आणि जर ह्या विषयामध्ये कुठल्या गोष्टीचा जर तुम्हाला उल्लेख करायचा असेल, बाबासाहेबांचं संविधान नीट वाचा, कलम 342 मध्ये काय लिहिलं ह्याचा नीट अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुम्ही या आरक्षणाची मागणी करायचा प्रयत्न करा। आरक्षण हे तुम्हाला काही एवढं फुकट नाही, कुणी आलेलं दिलेलं काय भजीपाव नाही, वडापाव नाही, आलं की खायला बसलं। अरे ते देवेंद्र फडणवीसराव एवढं जीवाचं घाण घालून तुम्हाला एवढं सुरक्षित करतं, त्याचं जर ते भान ठेवा। आज बसलेले आमचे 26 आमदार, या आदिवासीचे 26 आमदार महाराष्ट्रामधून एकत्र झालं तर विधानसभा भंग करण्याची एवढी आमच्या आदिवासी समाजाच्या मंत्रीमध्ये ताकद आहे। अरे तुमच्या फक्त 2 तुमचे आमदार आहेत, ते आमदाराचे आम्ही काही नावं सांगत नाही, जेणेकरून तो आमदार बदनाम झालेला तो परत सत्तेमध्ये लाजा वाटल्या पाहिजे राव तुम्हाला, आणि परत आरक्षण मागायला इथं आलात। मित्रांनो मला कुणाची टीका टिप्पणी करायची नाही। माझ्या संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल, उस्मानाबाद असेल, या महाराष्ट्रामधले जे 32 तालुके जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधून आमचा पूर्णतः निषेध आम्ही शेवटच्या टप्प्याला नोंदवले। ते टप्प्यामध्ये नोंदवत असताना आम्ही अनिलला सांगितलं, त्यानंतर महेशला सांगितलं, आमचे सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना केल्या की बाबा हे आरक्षणाच्या बाबतीला बरेचसे चर्चा झालेत, आपण इथं कुठं तर तीव्र निषेध नोंदवावा, याच्यासाठी आम्ही आज इथं जमलोय। आणि जमलो म्हणजे आमच्या आरक्षणाला धक्का लागेल तर आम्ही पुढे काय करायचं आम्ही शासनाच्या दरबारी आम्ही विनंती करतो। मी अनिल वसंत चव्हाण,
आदिवासी पारधी महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष। पारधी समाजाच्या आज हक्कासाठी व न्यायासाठी सर्व तरुण व माझा सर्व पारधी बांधव या ठिकाणी आज जमलेला आहे व या जे कोणी घुसखोरी करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी माझा पूर्ण समाज बांधव पारधी समाज हा पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे। आणि या पुढील दिशा याच्याही पुढे असं जर आरक्षणामध्ये कोणी घुस करत असेल आणि त्यांना अडवण्यासाठी हा आमचा समाज पूर्ण तीव्र निषेध करणार आहे। आणि ह्याच्या पुढेही ही जी पुढची रूपरेषा आम्ही आता थोड्या दिवसात मांडणार आहे व पत्रकार परिषद घेऊन आम्ही सगळं समाज पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही असे आंदोलन तीव्र छेडू। नमस्कार, मी तनुजा नवनाथ काळे, राहणार कुंभारी, दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। आमच्या इथे आम्ही पारधी समाजातले आहे। आम्ही कुणाचं आरक्षण हक्काच्या आरक्षणामध्ये आम्ही मागत नाही, पण आमच्या हक्काचं आरक्षण असून आमच्या आरक्षणामध्ये दुसरे का घोसखोरी करतात? आम्ही तर कुणाच्या मध्ये जात नाही ना, मग आमच्यामध्येच का मग सगळ्या विधी तिथं सगळ्यांच्या समान आहेत, मग आमच्याच ह्याच्यामध्ये का मागे लागलेत? आम्ही कुणाच्या मागे हात धुवून लागलो नाही तर आमच्या मागे का हात धुवून लागलेले आहेत? जो तो येतो सगळं म्हणतो की आम्हाला आरक्षण द्या, ST मध्येच द्या, का दुसरे हे नाही आहेत का? दुसरा समाज नाही आहे का नुसतं सगळ्यांना का नुसता STच दिसतो का? ST समाज दिसतो का? तर कोणी पण असू दे ते त्यांनी नुसतं ST या आरक्षणमधनंच का मागायला लागले? तर आम्ही तर कुणाला मागत नाही, आम्ही कुणाचा हक्क घेत नाही, पण आमच्या हक्काचं आहे ते कशाला कोण मागतोय म्हणून का आमच्या मागे का लागलेले आहेत? आमच्याकडे सरकारांना एवढंच आमचं सांगणं महत्त्व आहे की बघा, आम्ही जोपर्यंत शांत तोपर्यंत शांत, जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही माहे करणार आहे। आणि जोपर्यंत जर आमच्या मागण्या जर हे झाल्या नाही तर मग आमचाही तीव्र संताप व्यक्त होणार आहे। मग आम्ही फडणवीस दादांना पण सांगतो, आमची विनंती आहे, आमची विनंती आहे, दादांना पण विनंती आहे की दादा आमच्या समाजाकडे बघा, तुम्ही आरक्षण तुम्ही दुसरं आहे का, पण आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। जर असं जर नाही झालं तर दादा मग आमचे ही लोक मग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी महेश अण्णा काळे बोलतोय, आदिवासी पारधी समाज संस्थेचा अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा शहर काँग्रेस उपाध्यक्ष बोलतोय। आज रोजी आमचा पारधी समाज एकट्ठा झाला का झाला? 1947 साली बाबासाहेबांनी जी संविधान दिलं त्या संविधानाला गालबोट लावण्यासाठी लोक उठले। त्यासाठी आमच्या आरक्षणाला काय धोका होऊ नये ह्याचा निषेध करण्यासाठी पारधी समाज पूर्ण जिल्ह्यातून गोळा झाला। शासनाला एकच सांगतो मी, आमचे समाज अशिक्षित आहे, अजूनही मागासलेला आहे, गरीब आहे, पैसा नाही, अडका नाही आमच्याकडं। जर तुम्ही आमच्या आरक्षणाला हात लावत असाल तर ही चांगलं होणार नाही आणि तुम्हाला समजून जाईल, आमच्या आरक्षणाला हात लागला तर तुम्हाला शासनाला समजून जाईल का पारधी समाज काय आहे। तुम्ही विचार करा, 1947 साली आमचा पारधी समाज काय होता तुम्हाला माहिती चांगलं, ही कुठले काम करत होते, काय काम करत होते तुम्हाला माहिती आहे। आमचा समाज कबूतर धरून खातात, हरणा धरून खातात, शिकार करून खाणार, जंगलामध्ये राहणार लोक। आमच्या भाकरीवरती तुम्ही नजर ठेवलाय, तुमच्या नजरा फोडून टाकू, तुमचे डोळे फोडून टाकू आम्ही, काय लक्षात घ्या। आणि तुम्ही जर असं आमचं आरक्षण देत असाल तर आम्हाला असं लिहून द्या, बाबा तुम्ही तुमच्या बापदादाचा जो आहे म्हणजे चोऱ्या माऱ्या दरोडे हे टाका, आम्हाला मुंबईत द्या, लिहून द्या, आमच्या लोकांना धरू नका, आम्ही आरक्षण मागणार आहे, आमचं आरक्षण देऊन टाकून लावतो, हे एवढंच बोलतो। नमस्कार, मी नवनाथ प्रल्हाद काळे, मी आदिवासी पारधी महासंघाचा जिल्हा सल्लेगार। तर या ठिकाणी आमचा समाज या ठिकाणी का जमा झाला, आम्हाला एवढीच विनंती आहे करण्याची, कारण आमचा समाज हा पूर्वीपासून 1947 साली देश स्वतंत्र झाला, 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सर्व घटनेची अंमलात आणली आणि सर्व कायद्यांची तरतूद केली। ह्या कायद्यांची तरतूद करत असताना बाबासाहेबांनी संविधानामध्ये काय लिहिलं आहे, ह्या गरीब आदिवासी पारधी समाजासाठी जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामध्ये कोणीसुद्धा हात घालू नये आणि ह्या आरक्षणाला कोणाचा धक्का लागू नये, हे शासन दरबारी आम्ही आज या ठिकाणी निवेदनपत्र कलेक्टर साहेबांना आत्ताच दिलेलं आहे। आणि याचा पुरेपूर चौकशी करून, आणि जर याच्यामध्ये काही झालं तर आम्ही याच्या पुढे ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। आणि एवढंच माझं बोलणं आहे। जय हिंद।